वलसाड हापूस मानांकन मिळण्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा विरोध. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही आंबा उत्पादनासाठी जगामध्ये नावाजलेली आहे. कोकणामध्ये हापूस आंब्यासाठी सुमारे 2.25 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर लागवड झालेली आहे. कोकणात हापूस आंब्याचा इतिहास सुमारे 350 ते 400 वर्षांचा आहे. मुळामध्ये पोर्तुगीजांमार्फत भारतात ही जात अल्फान्सो या नावाने आली. मात्र या जातीला हापूस हे नाव कोकणवासियांनी दिलेले आहे. हापूसला मिळालेली प्रसिद्धी ही कोकणातील विशिष्ट अशा हवामान व जमिनीच्या मुळे येणाऱ्या विशिष्ट स्वाद व चवीमुळे आहे. हापूस या आंब्याला असलेली विशिष्ट स्वाद, रंग, चव, आकार हा फक्त कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण जमीन, हवामान आणि पीक उत्पादन या पद्धतीमुळे आहे. कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सन 2006 पासून प्रयत्न करण्यात आले. याचवेळी देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस असे स्वतंत्र 2 प्रस्ताव होते. मात्र दोन्ही प्रस्ताव एकत्र करून GI रजिस्ट्री, चेन्नई यांच्याकडून अर्जानुसार कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी हापूस आंबा भौगोलिक मानांकन घेण्यात आले. अल्फान्सो कोकण हापूस उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकार संस्था, रत्नागिरी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली हे नोंदणी करणारे रजिस्ट्री आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अभिवृद्धी पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर कलमांची निर्मिती होऊन ही कलमे भारतामध्ये व भारताबाहेर अनेक ठिकाणी गेली आहेत. या प्रत्येक ठिकाणाहून त्या प्रदेशाच्या नावामागे हापूस हा शब्द जोडून मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे झाले तर तो कोकणच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल. विशेषतः कोकणाव्यतिरिक्त इतर प्रदेशामध्ये उत्पादित केलेल्या अल्फान्सोच्या फळामध्ये कोकणच्या हापूस आंब्याची चव, स्वाद, रंग येत नाही. वास्तविक पाहता हापूस ही वेगळी जात असून ती 2003 साली कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केली आहे. तथापि भारतीय किसान संघ, गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठ, नवसारी, गुजरात यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी वलसाड हापूस आंबा मानांकनासाठी अर्ज केला. त्यानुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी कायदेशीर विरोध केला. आता गुजरातला 1 महिन्याची मुदत मिळालेली आहे. त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने भारतीय किसान संघ, गांधीनगर यांना 1 महिन्याची मुदत देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी संधी दिली आहे. वरील सुनावणी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली असून कोकण हापूस अल्फान्सो मानांकन निश्चितच अबाधित राहील अशी विद्यापीठाला खात्री आहे. जर का निकाल विद्यापीठाच्या विरोधात गेला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत पुढे सर्वोच्च न्यायालयामार्फत दाद मागितली जाईल, असं म्हणणं दापोली कोकण कृषी विद्यापीठाने मांडलं आहे.